ॲक्शन हे असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. एक थ्रिलर मूवी आहे, थ्रिलर क्राईम बेस्ड स्टोरी आहे. नवीन काहीतरी प्रयत्न केला आहे रायटरने, डिरेक्टरने, प्रोड्युसरने आणि खूपच मला काम करायला खूप छान वाटलं. कारण प्रत्येक आर्टिस्टला वाटतं की माझ्याकडे नवीन कन्सेप्ट यावं, तर तसं मलाही नवीन कन्सेप्ट मिळाली. तसेच सॉंग्स जे मेकिंग आहे, सॉंग्सचं मेकिंग आणि सर्व अप्रतिम झालेलं आहे. सॉंग्स तुम्ही जर ऐकले तर नक्कीच तुम्हाला डान्स करायला आवडणार त्या सॉंग्सवर, असे ते सॉंग्स झाले आहेत. आणि मूवी रिलीज झाला आहे, लोकांचा रिस्पॉन्सही चांगला आहे. मी अपेक्षा करते की असाच रिस्पॉन्स तुम्ही नक्की अजून काही दिवस, अजून काही महिने असंच देत राहा. थँक्यू सो मच. आमचा मूवी नक्की पहा, मला नक्की आवडेल. बद्दल हे सांगेल की व्हॅलेंटाईन्स डे फक्त प्रेमाच्या पलीकडे काय असतं हे जर बघायचं असेल ना, तर हा मूवी नक्की बघा. कारण प्रेमाच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे, तर ते जग बघण्यासाठी आपल्याला हा मूवी बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस व्हॅलेंटाईन्स डेला किंवा एखादी मुलगी पळून जाते किंवा सापडत नाही, तर आपल्या मनात येतं अरे मी तिच्या बॉयफ्रेंडसोबत गेली असेल किंवा सापडत नाही, काही झालं असेल. तसं नसतं. काही नवीन स्टोरीज आहेत किंवा त्या पलीकडे सुद्धा काहीतरी घडू शकतं मुलींसोबत. एक अवेअरनेस त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे, तर नक्कीच तो तुम्ही बघा, मला बऱ्याच गोष्टी कळतील. सो इट्स रिअली गुड टू सी. थँक्यू सर. व्हॅलेंटाईन्स डे मूवी काल रिलीज झालेला आहे. आणखी माझं एक स्वप्न होतं सीवूड्स मॉल, ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये स्वतःचा वैयक्तिक मूवी टू वॉच माय ओन मूवी. सो आज तो ड्रीम माझा पूर्ण झाला आहे. चांगला रिस्पॉन्स आला आहे मूवीला. व्हॅलेंटाईन्स डे जो मर्डर मिस्ट्री काइंड ऑफ मूवी आहे. आम्ही ॲक्च्युली जो व्हॅलेंटाईन्स डे रोमॅन्टिक डे असतं, त्याचं आम्ही डार्क व्हर्जन तुम्हाला ऑडियन्सला दाखवलं हा मूवीमध्ये. ती जरूर पहा हा मूवी. तर डार्क साईड काय आहे व्हॅलेंटाईन्स डेचा, तर हा मूवीमध्ये तुम्हाला दिसणार. याच्यात 3 सॉंग्स आहेत. एक सॉन्ग एक मोटिवेशनल सॉन्ग आहे, जगून घे तू आज. भरपूर लोक आजच्या कालिक म्हणजे ड्यू टू स्ट्रेस सुसाईड्स करत आहेत, कमिट करत आहेत. सो आम्ही त्यांना मोटिवेट करतो आहे. हा सॉन्ग पहा तुम्ही. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल नंबर. दुसरा सॉन्ग आहे डोंट वरी. ते एक डान्स नंबर आहे, त्याच्यात अरुण कदम सर वैयक्तिक डान्स केलेले आहेत. थर्ड सॉन्ग आम्ही रजनीकांत सरला डेडिकेट केलेला आहे, रजनी डान्स म्हणून आहे. तो पण एक ब्युटिफुल ट्रॅक आहे. सो प्लीज मी रिक्वेस्ट करतो सर्वांना की डू वॉच दिस मूवी. इट्स अ फॅन्टॅस्टिक मूवी अँड आय एम फिलिंग प्राऊड दॅट आज आमचं मूवी मुंबईमध्ये ग्रँड सेंट्रल मॉलला लागलेला आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हॅपी विथ द क्राऊड रिस्पॉन्स. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन की डू वॉच दिस मूवी. थँक्यू व्हेरी मच. माझी भूमिका मी आता बाकीच्यांच्या प्रेक्षकाला मी एक्सपोज नाही करणार माझी काय एक्झॅक्टली भूमिका आहे. बट मी एक कॅरेक्टर प्ले करतो आहे, त्याचं नाव आहे जोसेफ बिस्की. हा एक क्लबमध्ये काम करतो माणूस. हा एक इन्फॉर्मर आहे, पोलीस इन्फॉर्मर आहे. बेसिकली जे क्राईम घडतात त्या पोलीसला तो मदत करतो. मग त्याची गर्लफ्रेंडचं मर्डर होतो. पुन्हा स्टोरी मूव्ज ऑन. मग नंतर तुम्हाला कळेल की काय कॅरेक्टरचं हे आहे त्याचं. तर रिव्हिलिंग मी काय करत नाही. बट माय कॅरेक्टर इज जोसेफ. नमस्कार. मी खूप चांगला झाला. मी सगळ्यांनी बघितला. प्रीमियर त्याचा काल पुण्यामध्ये झाला होता. आणि आज मी आहे सेंट्रल मॉल सीवूड्स नवी मुंबई येथे. आत्ता आम्ही सगळ्यांनी सिनेमा बघितला. 3:45चा शो होता. खूप चांगला रिस्पॉन्स आहे. यंग जनरेशननी खूप चांगला रिस्पॉन्स देतात सुद्धा सिनेमासाठी. आणि आपल्या सगळ्यांचं खूप प्रेम मिळत आहे. आणि असंच मराठी चित्रपटांना आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम द्यावं ही आमच्या सर्व क्रू मेंबर्स आणि जेवढे काही टीम्स आहेत, HOD आहेत, त्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि मुंबई, पुणे, बरंच मेट्रो सिटीजमध्ये सिनेमा पकडे चांगल्या लेवलला अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा. फिल्मचं नाव व्हॅलेंटाईन्स रोमॅन्टिक नाव आहे. पण त्याच्यामध्ये काही दडलेले गुपित आहे, काही सस्पेन्स आहे. त्याच्या पाठीमागे सगळ्यांनी चित्रपट बघावा. आणि म्युझिकबद्दल सांगायचं तर सिनेमाच्या अनुषंगाने त्या सिनेमाला ज्या गोष्टी गरज होत्या त्या गोष्टीच्या हिशोबाने त्याची मी गाणी बनवली आहेत. डोंट वरी हे गाणं मी ॲज अ म्युझिक डायरेक्टर त्यामध्ये केलं. राऊडी रजनी गाणं मी गायलं आहे सुद्धा. आणि माझ्यासोबत जे सहकारी म्युझिक कंपोजर होते या चित्रपटामध्ये त्यांनी सुद्धा छान काम केलं आहे. आणि सगळ्यांना ही गाणी खूप आवडली आहेत. लीड अँड म्युझिकवरती ही गाणी प्रदर्शित झाली आहेत आणि चांगला रिस्पॉन्स पण आहे. आणि स्टोरीच्या हिशोबाने गाणी तयार केली आहेत, त्यामुळे ती जरा थोडंसं वेगळं पण वाटेल आणि चांगलं आहे. खूप छान संजय नवगिरीने माझं गाणं लिहिलं आहे. साक्षी होळकरनी गायलेलं आहे. एक गाणं मी गायलं आहे या वंदनांसोबत आणि चांगला रिस्पॉन्स देखील चित्रपटासाठी. आज मॉलमध्ये सुद्धा थिएटरमध्ये सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स वाटला. थँक्यू.